देश भर में 1 से 7 अक्टूबर तक आयोजित वन्यजीव सप्ताह के तहत अमरावती में विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। वन्यजीव सप्ताह के तहत अमरावती में क्षेत्र संचालक कार्यालय में कार्यक्रम आयोजित कर मेलघाट टाइगर रिजर्व के विभागीय वन अधिकारी मनोज खैरनार द्वारा दीप प्रज्वलन के साथ वन्यजीव सप्ताह की शुरुआत हुई। इस अवसर पर टाइगर रिजर्व के अधिकारी कर्मचारियों के साथ ही शहर के विभिन्न स्कूलों के छात्र भी उपस्थित थे। छात्रों को वाइल्ड लाइफ फेस पेंटिंग प्रतियोगिता, वन्य जीवों पर एक डॉक्यूमेंट्री दिखाई गई। सप्ताह भर चलने वाले कार्यक्रम में वडाली क्षेत्र में जंगल ट्रैकिंग, अधिकारियों की स्वयं सेवा, स्वच्छता अभियान, इको वॉलंटरी कार्यशाला, प्रकृति शिविर, वन्य जीवों पर रंग और पेंटिंग प्रतियोगिता, वन्यजीव संरक्षण जागरूकता अभियान आदि गतिविधियां आयोजित की जाएंगी। ये सभी गतिविधियां मेलघाट टाइगर रिजर्व और यूथ फॉर नेचर कंजर्वेशन ऑर्गेनाइजेशन फॉर कुला, वन्यजीव और पर्यावरण संरक्षण संस्थान, संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के सहयोग से की जाएंगी। वन अधिकारी मनोज खैरनार ने कहा कि मेलघाट में वन्य जीवों का संरक्षण की मांग की है। आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव सप्ताहाला सुरुवात झाली। विविध कार्यक्रम जे आहेत ते 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण घेत आहे। याचा मुख्य उद्देश हाच आहे की वन्य आणि वन्यजीव संवर्धन यासाठी प्रत्येक माणसापर्यंत विद्यार्थी दशेपासून तर पालकापर्यंत पोहोचण्याची गरज आहे, जेणेकरून वन्यजीव संवर्धनामुळे आणि वनामुळे जे काही फायदे आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा आपल्या मानवजातीसाठी महत्त्वाचे आहेत ते लोकांना समजवणं हे त्याच्यामध्ये उद्देश आहे। आजच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही फेस पेंटिंग हा एक स्पर्धा घेतली आहे आणि या फेस पेंटिंगच्या माध्यमातून विविध वन्य प्राणी हे विद्यार्थ्यांनी आम्हाला दाखवले आहेत। त्याच्यामध्ये टायगर आहे, लेपर्ड्स आहेत, त्याच्यानंतर पांडा आहे, असे विविध प्राणी त्यांनी रंगवले आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी वन्य प्राण्यांच्या कुठे राहतात किंवा त्यांचं जीवन कसं असतं हे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या स्पर्धेमधून केलेला आहे। आणि या 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वन्यजीवांचं महत्त्व पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत।